नमस्कार मित्रांनो, आपण 11वी बायोलॉजीमधला सेकंड चॅप्टर बघतो आहे. त्यातलं आपण आर्यच विटाकरण्यात दिलेले 5 किंगडम सिस्टीम बघतो आहे. यापैकी किंगडम मंदिर आपला झाला आहे. तर आज बघतो आहे किंगडम प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये काय आहे, हे सगळे असे ऑर्गॅनिझम्स आहेत जे युनिसेल्युलर, त्याच्यामध्ये एक सेल असते किंवा एकापेक्षा जास्त सेल असते. पण हे ऑर्गॅनिझम्स काही प्रोटिस्टा प्लांटसारखे असतात, काही प्रोटिस्टा फंगायसारखे असतात, तर काही प्रोटिस्टा ॲनिमलसारखे असतात. मग ह्यांचं स्पेसिफिक असं डायरेक्ट काही नाही, तर काही प्लांटसारखे, फंगायसारखे, तर ॲनिमलसारखे आपण आहेत. त्याच्यापैकी आपण पहिले बघू प्लांटसारखे असल्याने प्रोटिस्ट, म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्ट. दे आर ऑल्सो टर्म्ड ॲज क्रिस्टोफाइट्स. दे आर कॉमनली टर्म्ड ॲज फायटोप्लांक्टन. आता इथे लक्षात घ्या, इथं काय म्हणले, क्रिस्टोफाइट्स हे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे. कसं ओळखायचं, तर इथे फाईट्स असं दिले. फायटा म्हणजे काय, फायटा म्हणजे प्लांट, फायटा म्हणजे प्लांट, म्हणजे क्रिस्टोफाइट्स आहेत हे. ह्यांना कॉमनली फायटोप्लांक्टन असं म्हणतात. दे आर मायक्रोस्कोपिक, मोस्टली फोटोसिंथेटिक. प्लांट्स फोटोसिंथेटिक असतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फोटॉन म्हणजे सनरेज, सिंथेटिक म्हणजे तयार करणे, सनरेजपासून स्वतःचं अन्न तयार करणे. and are major producer in ocean. Most of them are referred as diatoms, as the have body wall made up of two soap box like fitting silica covers. तर काय आहे, तर diatomous earth is nothing but this shell left behind so many years. diatomous earth म्हणजे काय, जे शेल असतं त्याच्यावरचं कवर ते राहिलेलं असतं. खूप दिवस झाले की ते प्लांट्स त्याच्यातलं ऑर्गॅनिझम मेल्यानंतर ते शेल राहतं, त्याला डायटमस अर्थ असं म्हणतात. डायटमस अर्थ इज अ ग्रॅन्युलर, हेन्स फाइंड यूज इन पॉलिशिंग फिल्ट्रेशन. आता हे जे आहे इथं जे दिले हे स्ट्रक्चर, ते शेल्स आहेत. तर हे मेलेल्या प्लांट्स लाईक प्रोटिस्टचे सेल्स आहेत हे. तर ह्याला म्हणतात डायटॉम्स. डायटॉमस असं म्हणतात त्याला. मग ह्याचा यूज काय होतं, तर पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशन करण्यासाठी ह्याचा यूज होतो. आता असे प्रोटिस्ट बघू जे ॲनिमलसारखे आहेत. दे आर ऑल्सो टर्म्ड ॲज प्रोटोझोन्स. प्रोटो म्हणजे काय, प्रोटो म्हणजे सुरुवातीचे, प्रोटोझोन्स म्हणजे सुरुवातीचे झोन्स, म्हणजे सुरुवातीचे ॲनिमलसारखे प्रोटिस्ट. याच्यामध्ये सेल वॉल नसते, लॅक ऑफ सेल वॉल. दे आर हेट्रोट्रॉप्स, हे दुसऱ्यावर जिवंत असतात. दे आर बिलिव्हड टू बी प्रिमिटिव्ह ॲनिमल फॉर्म्स. प्रिमिटिव्ह म्हणजे आपण आताच बघितलं आहे प्रोटोझोन्समध्ये. प्रोटो म्हणजे सुरुवातीचे, खूप पूर्वीचे. प्रिमिटिव्ह म्हणजे सुरुवातीचे ॲनिमल फॉर्म्स. अमिबॉइड प्रोटोझोन्स हॅव सुडोपोडिया ॲज लोकोमोटरी ऑर्गन्स. सुडोपोडिया म्हणलं आहे ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. लोकोमोटरी ऑर्गन म्हणजे काय, हालचाल करणारा ऑर्गन. आपल्या शरीरात कुठले ऑर्गन आहेत, हात आहेत, पाय आहेत. पोडिया म्हणजे काय, पाय. सुडोपोडिया म्हणजे फॉल्स पाय आहेत, हे डायरेक्टली दिसत नाहीत. मग हा सुडोपोडिया नावाचा ऑर्गन जो आहे तो प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये लोकोमोटरी ऑर्गन आहे, म्हणजे तो त्यांच्यामध्ये हालचाल करू शकतो. तो अमिबा इज अ फ्री लिव्हिंग फॉर्म, बट एंटामिबा इज एंडोपॅरासायटिक अँड कॉजेस अमिबॉइक डिसेंट्री. अमिबामुळे कुठला रोग होतो, तर डिसेंट्री हा रोग होतो. फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स हॅव फ्लॅजेला. फ्लॅजेला म्हणजे त्यांच्यामध्ये एक शेपटीसारखं दिसणारं एक स्ट्रक्चर असतं, त्याच्यामुळे ते मूव्ह होऊ शकतात. हे ज्याच्यामुळे ते मूव्ह होऊ शकतात ना, त्याला लोकोमोटरी ऑर्गन असं म्हणतात. ट्रिपॅनोझोमा इज अ कॉमन फ्लॅजिलेटेड पॅथोजन. तर ट्रिपॅनोझोमा हे काय आहे, तर एक ऑर्गॅनिझम जे की प्रोटिस्ट आहे, जे ॲनिमलसारखं दिसते. कुठले आहेत असे प्रोटिस्ट, मग त्याच्यामध्ये ट्रिपॅनोझोमा येतं, त्याच्यानंतर अँटामिबा येतं, अमिबा आहे, नंतर अमिबा येतं, त्याच्यानंतर टर्म्ड प्रोटोझोन्स. ओके, अमिबॉइड. तर हे ट्रिपॅनोझोमा जे आहे हे कॉमन फ्लॅजिलेटेड पॅथोजन आहे, विच इज कॉजेस स्लीपिंग सिकनेस. हे जर ह्याच्यामुळं काय होतं, तर स्लीपिंग
स्लिपिंग सिकनेस नावाचा एक डिसीज आहे, त्याच्यामुळे असे झोप आल्यासारखं माणसाला वाटतं. ते कशामुळे होतं तर ट्रिपॅनोझोमामुळे होतं. पॅरामेशियम इज अ सिलिएटेड प्रोटोझन हॅव्हिंग सिलिया फॉर लोकोमोशन. आता तुम्ही बघितलं असाल, पॅरामेशियम नावाचा एक ॲनिमल आहे, तो प्रोटिस्ट आहे. तो प्रोटिस्ट आहे पण ॲनिमलसारखा आहे, म्हणून त्याला याचं पॅरामेशियम नाव आहे. त्याच्यामध्ये सिलिया नावाचा लोकोमोटरी ऑर्गन असतात. त्याच्यामध्ये सिलिया म्हणजे असे दोऱ्यासारखे स्ट्रक्चर असतात आणि त्याच्या सगळे चाहू बाजूने, मग त्याच्यामुळे ते मूव्ह होऊ शकतात. पॅरामेशियम गलेट कॅव्हिटी ओपन्स ऑन द सेल सर्फेस. प्लाझ्मोडियम इज अ स्पोरोझोन प्रोटोझोआ. इट कॉजेस मलेरिया. इट फॉर्म्स स्पोर्स इन वन ऑफ इट्स लाईफ स्टेज. म्हणजे काय म्हणलं आहे, पॅरामेशियम त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये एकदा स्पोर प्रोड्यूस करतात आणि त्या स्पोरपासून काय होतं तर नवीन पॅरामेशियम तयार होतात, नवीन त्यांच्यासारखे नवीन जीव तयार होतात. हा आहे तो पॅरामेशियम. आणि याच्यामध्ये सिलिया कुठं आहेत तर हे जे दिसते छोट्या साईडनं, हे काळ्या कलरमध्ये दिसते ना, ती सिलिया आहे. आता बघू पुढं. डायनोफ्लॅजलेट्स. दीज आर ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यात राहणारे. ॲक्वॅटिक आणि फोटोसिंथेटिक, पाण्यात राहणारे आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे सुद्धा. द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोजिक स्टिफ प्लेट. दे possess a pair of flagella. They have a wide range photosynthetic pigment which can be yellow, green, brown, ब्ल्यू, रेड. यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात. ते कुठले असतात तर येल्लो आहे, ग्रीन आहे, ब्राऊन आहे, ब्ल्यू आहे आणि रेड आहे. गायनोलॅक्स is a diflagellated that is responsible for famous red tide. It makes even sea appears. तुम्ही कधी बघितलं असाल समुद्रावर असा रेड कलरच्या किनाऱ्यावर रेड कलरच्या हे येतात, वेव्ज येतात, टाईड येतात. ते कशामुळे होतं तर ह्या गायनोलॅक्समुळं होतं. त्या पाण्याला रेड कलर असा येतो. कशामुळं तर ह्या गायनोलॅक्समुळं रेड टाईड येतात. तर ते प्रोटिस्ट आहेत. आता बघू फंगायसारखे दिसणारे प्रोटिस्ट. आतापर्यंत आपण बघितलं प्लांटसारखे दिसणारे प्रोटिस्ट, ॲनिमलसारखे दिसणारे प्रोटिस्टसुद्धा बघितलं. आता बघू फंगायसारखे जे असलेले प्रोटिस्ट. मग ते कुठले आहेत? दे आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप myxomycetes. These are saprophytic organisms found on decaying leaves. These cells aggregate to form a large cell mass called plasmodium. The spores produced by plasmodium are very tough and survive even very harsh condition. म्हणजे खूप जास्त ॲडवर्स कंडिशनमध्ये, खूप जास्त खराब कंडिशनमध्ये सुद्धा प्रोटिस्ट जगू शकतात. तर युग्लिनॉइड काय आहे तर एक प्रोटिस्ट आहे, फंगाय लाईक प्रोटिस्ट. ते लॅक ऑफ सेल वॉल, त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते, बट हॅव टफ कव्हरिंग ऑफ प्रोटेनियस पेलिकल. सेल वॉल नसते पण त्यांच्यामध्ये प्रोटीनचं एक कवर असतं. दे पोजेस टू फ्लॅजेला, वन शॉर्ट अँड अदर लॉंग. They behave as heterotrophs in absence of light but possess pigment similar to that of higher plant for photosynthesis. ते लाईटच्या अब्सेन्समध्ये त्यांचं पिगमेंटचा वापर करतात फोटोसिंथेसिससाठी. तर हा युग्लिना आहे. हा पॅरामेशियम कशासारखा दिसतो, थोडा चप्पलच्या आकाराचा, आणि हा ॲनिमल सारखा प्रोटिस्ट आहे, आणि तर युग्लिना फंगायसारखा प्रोटिस्ट आहे. आता आपण बघू किंगडम प्लांटी. तर हे जे किंगडम प्लांटी, किंगडम फंगाय, ह्या गोष्टी पुढं खूप डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. सध्या फक्त एवढंच बघतोय, त्या नावाचा अर्थ तात्पुरतं काय आहे बघतो. हे डिटेलमध्ये आपल्याला पुढं बघायचंच आहे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की किंगडम प्लांटीमध्ये काय, आता याच्यामध्ये काय दिलं की जेवढे काही अर्थवर प्लांट्स भरपूर सारे आहेत, मग त्यांना एक स्पेसिफिक त्यांचा ग्रुप बनवला आहे आणि त्यांना किंगडम प्लांटी असं म्हणलं आहे. किंगडम इज डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉफ. इट ऑल्सो इन्क्लूड्स सम सेमी ऑटोट्रॉफिक मेंबर्स. जास्तीत जास्त प्लांट्स ऑटोट्रॉफच आहेत.
म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वतःच्या जीवावर ते जगतात. द इन्सेक्टिव्होरस प्लांट लाईक व्हेनस फ्लाय ट्रॅप, पिचर प्लांट, ब्लॅडरवोर्ट ॲज वेल ॲज हेटेरोट्रॉपिक पॅरासायटिक मेंबर्स लाईक कसकड. तर ह्याच्यामध्ये असे काही प्लांट आहेत जे इन्सेक्टला खाऊन जगतात. मग ते कुठले आहेत? व्हेनस फ्लाय ट्रॅप आहे, त्याच्यामध्ये पिचर प्लांट आहे, ब्लॅडर वोर्ट आहे आणि हेटेरोट्रॉपिक पॅरासायटिक आहे. हे एवढे जे आहेत ना, व्हेनस फ्लाय ट्रॅप, पिचर प्लांट, ब्लॅडर हे इन्सेक्टला खाऊन जगतात. तर हेटेरोट्रॉपिक पॅरासाईट मेंबर्स, तर हे पॅरासाईटला खाऊन जगणारे कुठले तर कसकटा आहे. दुसऱ्यांवर जगणारे कसकटा म्हणजे तो आपला अमरवेल माहीत असेल तुम्हाला. कुठल्या तरी झाडावर असे ते पिवळा एक खूप मोठा वेल असतो, धाग्यासारखा खूप जास्त असतात ते. एखादं झाड एक जरी टाकलं तरी ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. मग ते प्लांट आहे, पॅरासायटिक आहे, दुसऱ्या झाडावर जगतं ना ते. मेंबर्स ऑफ दिस किंगडम आर मल्टीसेल्युलर हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल कंटेनिंग क्लोरोफिल. Cell have cell wall mostly made up of cellulose. Plant exhibit alternation of generation. Life cycle has two distinct phases. Kingdom plant is divided into two major groups: cryptogams and phanerogams. We will study this kingdom in detail in next chapter. तेच की आपण किंगडम प्लांट नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. किंगडम फंगाय. आता किंगडम फंगाय बघू. ह्याचा पण चॅप्टर आहेच पुढं, तरी पण इथं फक्त आपण इंट्रोडक्शन बघतोय की आहे तरी काय फंगाय. किंगडम फंगाय म्हणजे काय? ते आर युकॅरियोटिक हेटेरोट्रॉप्स. हे युकॅरियोटिक हेटेरोट्रॉप्स आहेत. नंतर शोईंग एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. दे आर फाउंड इन वार्म ह्युमिड प्लेसेस. दे हॅव सिम्पल बॉडी विच मे बी युनिसेल्युलर मेड अप ऑफ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड हायफी. यांच्यामध्ये एक बॉडी स्ट्रक्चर असतं युनिसेल्युलर, त्याला हायफी असं म्हणतात. लार्ज फंगस सच एज मशरूम have a compact mass of cells. Unicellular organisms have protoplast which may आणि न्यूक्लियाय. प्रोटोप्लास्टमध्ये खूप जास्त न्यूक्लियाय आहेत. मग याचं एक्झाम्पल काय आहे तर रायझोपस आणि सॅकरोमाइस्ट. ईस्ट युनिसेल्युलर फंगस आहे. Filamentous fungi consist of body called mycelium in which hyphae are present. The hyphae may be with septa or without septa. त्यांच्यामध्ये एक स्ट्रक्चर असतं सेप्टा नावाचं. काही हायफी सेप्टा असतात तर काहीवर नसतात. दे मे बी युनि और मल्टीसेल्युलेट. द नॉन सेप्टेड मल्टीसेल्युलेट हायफी आर कॉल्ड सिनेटिक हायफी. सेल वॉल इन फंगाय इज कंपोज्ड ऑफ कायटिन. फंगायमध्ये ते सेल वॉल असते ती कायटिनने बनलेली असते. हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे विचारतात. Polysaccharide or fungal cellulose. The fungi exhibit heterotrophic mode of nutrition. Mostly they are saprophytic, some parasitic or predators. They reproduce sexually as well as asexually. Asexual reproduction takes place by fragmentation, fission आणि budding. ते asexual reproduction असतं ते. आता हे तर तुम्हाला शब्द लक्षात येत नसतील. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, फिशन म्हणजे काय आणि बडिंग, हे फक्त नावं लक्षात ठेवा. आपल्याला पुढे येणारच आहे तेव्हा मी सांगेल की याचा अर्थ काय आहे. आत्ता काय लक्षात ठेवायचं आहे की ही जी 3 नावं आहेत ते ह्या असेक्शुअलच्या नावाखाली येतात. म्हणजे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहेत चे प्रकार आहेत. सम फंगाय आर सिम्बायोटिक आयदर लिव्ह विथ अल्गी लायकेन्स ॲज अ मायक्रोरायझा. काही फंगाय जे आहेत सिम्बायोटिक आहेत. म्हणजे काय, सिम्बायोटिक म्हणजे सोबत राहणे, एकमेकांचा काहीतरी फायदा होत असेल त्यांचा, तर ते म्हणून ते एकमेकांसोबत राहतात. म्हणून सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. अल्गी आणि लायकेन्स म्हणजे आवर मायक्रोरायझा इन असोसिएशन विथ रूट्स ऑफ हायर प्लांट्स. तर काय आहे, ते आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल. ते मग चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. मशरूम्स आर कन्झ्युम्ड ॲज फूड आणि ईस्ट इज यूज इन बेकरी. ही मशरूम आणि ईस्ट काय फंगाय आहेत, पण त्याचा चांगला वापर आहे आपल्याकडे. मशरूम आपण खातो, ईस्ट सुद्धा बेकरीमध्ये वापर करतात. पेनिसिलियम फंगस इज वेल नोन फॉर अँटीबायोटिक प्रोडक्शन. हार्मफुल फंगाय कॉजेस डिसीज इन प्लांट अँड ॲनिमल. हार्मफुल फंगाय जे असतात ते दोन्हीकडे डिसीज कॉज करतात. त्याचं एक्झाम्पल दिले, प्युसिनिया नावाचं एक डिसीज आहे. द फंगाय आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन. हे फंगाय आहेत ते पुढं क्लासिफाय केलं आहे 3
आहेत याच्यामध्ये 3 बॉडीजमध्ये. तर कशाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं आहे की स्पोर फॉर्मेशनच्या बेसिसवर. स्पोर काय आहे? स्पोर ती गोष्ट आहे ज्याच्यामुळे ते एका फंगायपासून दुसरा फंगाय तयार करू शकतात. तर याच्यामध्ये बघा, पहिला फायकोमायसिट्स आहे, दुसरा बेसिडोमायसिट्स आणि तिसरा डिटोरोमायसिट्स. आता बघू फायकोमायसिट्स म्हणजे काय. फायका हे जे नाव आहे ना, असं कुठलं मोठं नाव दिसलं ना की त्याला फोडायचं जे जनरली, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. फायको म्हणजे काय? अल्गी. मायसिट्स म्हणजे फंगाय. म्हणजे फायको म्हणजे अल्गी आणि फंगाय, अल्गल फंगाय म्हणतात ह्याला. Mycelium is made up of aseptic sinusoidal hyphae. They commonly grow in moist and damp habitat on decaying organic matter as well as in aquatic habitat. ते ऑर्गॅनिक मॅटरवर पण सुद्धा जगतात आणि ॲक्वॅटिकमध्ये पाण्यामध्ये सुद्धा ते राहतात. कुठले? अल्गी पाण्यामध्येच असते ना, ते फंगाय फायकोमायसिट्स म्हणतात त्यांना. तर ते कुठले कुठले आहेत? म्युकर आहे, रायझोपस आहे, ब्रेड मोल्ड नावाचा डिसीज होता ह्याच्यामुळे, अल्बुगो पॅरासायटिक फंगस ऑन मस्टर्ड. आता ह्यांचं स्पोरेंजियम. हे स्पोरेंजियम म्हणजे काय? स्पोरेंजियम म्हणजे काय? याच्यामध्ये स्पोर्स असतात, ह्याच्यापासून ते नवीन फंगाय तयार करतात. स्पोरेंजियम. तर हे म्युकर आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ॲसिट्रोमायसिट्स. These are called sac fungi. These fungi are mostly multicellular. Ascomycetes आहे. मल्टीसेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स अस्कोमायसिट्समध्ये आहेत. रेअरली unicellular varieties includes yeast. The hyphae are branched and septate. Sac fungi can be decomposers, parasites or coprophilous. तर ॲस्कोमायसिट्समध्ये मोरल ट्रफल्स आर व्हरायटीज आहेत त्याच्या सॅक फंगायच्या. याच्यामध्ये न्यूरोस्पोरिया युजफुल आहे जेनेटिक आणि बायोकेमिकल एसेमध्ये. अस्परजिलस हे असे दिसतं, अस्परजिलस. आता बेसिडोमायसिट्स बघू. दिस आर कॉमनली कॉल्ड क्लब फंगाय. दे हॅव ब्रँच्ड सेप्टी हायफी. बेसिडोमायसिट्समध्ये मशरूम येतात. तर त्याच्यामध्ये कुठले अजून आहेत? अगॅरिकस आहे, उस्टिलागो हे डिसीज आहेत ग्रॅन्युलर आहेत जे बेसिडोमायसिटमुळे होतात. आता बघू ड्यूटेरोमायसिट्स. दिस आर कॉल्ड इम्परफेक्ट फंगाय विच आर नोन ॲज रिप्रोड्यूस ओनली असेक्शुअली. म्हणजे हा फंगाय तर आहे पण इम्परफेक्ट आहे. म्हणजे काय? ह्याला फंगाय आहे पण तो त्याला कम्प्लीट फंगाय म्हणण्यासारखं नाही, कारण तो असेक्शुअली रिप्रोड्यूस होतो. तर याचं एक्झाम्पल काय आहे? अल्टरनरिया कोलेटोट्रिकम. बेसिडोमायसिट झालं, ड्यूटेरोमायसिट झालं. आता आपण थोड्या वेळापूर्वी लायकिन्सचा शब्द ऐकला. लायकिन्स कशामध्ये ऐकला होता? सिम्बायोटिकमध्ये ऐकला होता. कुठे आहे तो बघू आपण. लायकिन म्हणजे काय बघू, तुम्हाला दाखवतो. इथे आहे, हां, हे इथे सिम्बायोटिक. सिम्बायोटिक आयदर लिव्ह विथ अल्गी और लायकिन्स. तर लायकिन म्हणजे काय आपण बघू. लायकिन म्हणजे काय? कोएक्झिस्टन्स म्हणजे अल्गी आणि फंगाय हे जिथं सोबत जगतात स्वतःच्या म्युच्युअल बेनिफिटसाठी. म्हणजे जिथं फंगाय अल्गीसाठी कामाला येतो, तर अल्गी फंगायसाठी कामाला येते फॉर म्युच्युअल बेनिफिट. मग त्याला दोघांना मिळून ते लायकिन्स असं म्हणतात. अल्गल मेंबर्स द फायकोबायंट ॲज इट इज कॉल्ड मोस्टली बिलॉंग्स टू द सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया म्हणजेच ब्ल्यू ग्रीन अल्गी. ब्ल्यू ग्रीन म्हणजे त्यांच्या फक्त एक पिगमेंट असतो, ते कलर आहे, त्याला सायनोबॅक्टेरिया असं म्हणतात. और ग्रीन अल्गी. फंगल मेंबर इज कॉल्ड मायकोबायंट. फंगल म्हणजे मी तुम्हाला सांगितले मायको म्हणजे फंगस आहे तिथे. फायको म्हणजे काय? अल्गी आहे. दे आर एक्सलंट एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस. द अल्गल कंपोनंट ऑफ लायकन्स प्रोव्हाइड फूड ऑर फंगल. लायकन्स म्हणजे ओव्हरऑल एकच गोष्ट आहे की कोएक्झिस्टन्स म्हणजे अल्गी आणि फंगाय सोबत राहणे म्हणजे लायकन्स. बस एवढंच सोपं आहे ते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू किंगडम ॲनिमलिया. लक्षात घ्या आपण काय बघतोय? RH विटाकरने दिलेले 5 किंगडम सिस्टीम, त्याच्यापैकी
किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंगाय आणि किंगडम ॲनिमलिया हे 5 आहेत. त्याच्यापैकी आपण 4 बघितले. किंगडम ॲनिमलिया पुढे बघू.